लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधानं करू नका। रवी राणांसारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं। राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, ते तुमचेच। काही लोक चुकीचं वक्तव्य करतात आणि सरकारची बदनामी होते। अजितदादांचा महेश शिंदे आणि राणांवर निशाणा। बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय। तू पैसे परत घेऊनच दाखव, बघ तुझा कसा कार्यक्रम करते। रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ ऐकवत सुप्रिया सुळेंचा इशारा। ताईमाई अक्का आणि कपटी सावत्र भावांना मारा बुक्का। जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। सरकारी पैशातून मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना, मतं न दिल्यास 1500 रुपये काढून घेतील। राऊतांचा हल्लाबोल। तर बारामतीच्या लाडक्या बहिणी दादांना पराभूत करतील अशी टीका। 1500 आम्ही देतोय, विरोधकांच्या का पोटात दुखतंय। लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून सावध रहा, फडणवीसांचं आवाहन। तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण। मविया सत्तेमध्ये आल्यास योजना बंद होईल असं मी म्हटलं। विरोधक कुठल्या ना कुठल्या विषयावर राजकारण करतात। लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यावर रवी राणांकडून सारवासारव। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं। योजनांसाठी पैसे मोबदला द्यायला का नाहीत? उद्यापर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाचा इशारा। बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार। वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांची कबुली। बारामतीमध्ये एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा। अजितदादांवर दिल्लीमधल्या अहमद शाह अब्दालीचा दबाव होता। बारामती लोकसभेबाबत राऊतांचा दावा। माझ्या आयुष्यामध्ये अनेक दादा, मी बारामतीमध्ये असेल की नाही माहिती नाही, पक्षाच्या कार्यक्रमात असू शकते। अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत, निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांचं वक्तव्य। 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघांचा डेटा घेऊन या, जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन। जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत। भुजबळ जिल्ह्याला लागलेली साडेसाती, येत्या निवडणुकीमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक भुजबळांना पाडणार। नाशिकमधल्या रॅलीमधून जरांगेंचा इशारा। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवालांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर। पंडित भीमसेन जोशी पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर। बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी दिली ढाकेश्वरी मंदिराला भेट। अधिकार सर्वांसाठी समान, भेदभाव करू नका, कृपया आम्हाला मदत करा। हिंदू समुदायाबाबत युनूस यांचं मत।